बुलढाणा जिल्ह्यात तहसीलदार यांच्या वाहनांवर वाळू माफियांद्वारा केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना 15 मार्च रोजी पूर्णा नदीपात्रात रेतीचा उपसा करून निर्माण झालेल्या खड्ड्यात बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। प्रचंड अवैध रेती उपसा केल्याने झालेल्या खड्ड्यात बुडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी कारवाईसाठी शेगाव ग्रामीण पोलिसात धाव घेतली असता शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या येथील अनिल भारसाकडे यांचा 11 वर्षाचा मुलगा अर्जुन हा दुपारी पूर्णा नदीमध्ये गेला। नदीपात्रात यंत्राद्वारे खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला। ही घटना माहिती पडताच मुलाच्या नातेवाईकांनी नदीपात्रात शोध घेतला। त्याला शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात आणले। त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्यानंतर मुलाचे नातेवाईक व गावकऱ्यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले। मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना घटना कथन करीत तक्रार घेऊन त्यांनी संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी केली। यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जवंजाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल करू असे नातेवाईकांना सांगितले। त्यावर मुलाच्या नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे नारे दिले। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। पण एकंदरीत वाळू माफियांवर आता लहान मुले देखील बळी पडतात का हा प्रश्न निर्माण झाला आहे। याला कुठे आणि केव्हा आवर घातला जाणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कारण वाळू माफिया आता कोणालाही जुमानत नाही असे चित्र बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।